लोकसभा निवडणुकीत जी चूक केली ती पुन्हा करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निवडून दिल्लीला पाठविला असते तर माझे हात देखील मजबूत झाले असते. तुम्ही माझी काळजी करू नका. मी स्वतःची व्यवस्था केली आहे, मात्र मला तुमची व्यवस्था करायची. आगामी विधानसभा निवडणुका येत्या 2 ते 3 महिन्यात येत आहेत. आपलाच आमदार पुन्हा निवडून येणार आहे, असे सूचक वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सडक अर्जुनी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केले. तर काही कामे असली तर तुम्हाला भाईजी आठवतात आणि निवडणुका आल्या तर दुसरे आठवतात. मला माहीत नाही विरोधक तुम्हाला काय घूड देऊन जातात म्हणून तुम्ही त्यांना मतदान करून जिल्ह्याचा विकास थांबवत आहात. आम्ही काय विकास कामं करत आहोत याची आठवण तुम्हाला वारंवार करून द्यावी लागते. हे बरोबर नसल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त करीत पुन्हा अशा चुका करू नका अशा सूचना केल्या. तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता ज्या पद्धतीने केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले त्याच पद्धतीने राज्यात महायुतीची सत्ता येणार याला कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही अपप्रचाराला बळी पडू नका असं देखील खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. करू आम्ही काम तुमच्यासाठी करू, तुम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही. वन वे वन साइड गाडी चालते आपली, एक साइड बंदच करून टाकली. इकडून घ्यायचं तिकडून आणायला द्यायचंच नाही. अशी कशी चुका होतात? वारंवार चुका करतात. आणि या सगळ्या बाजूनी तालुक्यामध्ये मला सर्वात जास्त अभिमान असायचा की हा तालुका कधी मला सोडणार नाही. या तालुक्यामध्ये तुम्ही लोक असं करता का नाही करत? मी या तालुक्यात का नाही केलं मला सांगा मला. आणि इतर कोणाने येऊन केलं मला सांगा. कोणी करत नाही, बोलतात सगळे, कोणी केलं नाही. सांगा ना रमेश जी, बोलो आनंद जी, क्या होता है बताइए. कौन आगे करता है? करता कोई नहीं. सगळ्यांना म्हणजे पण भाईजीच करू शकतो नाही, भाईजीच करू शकतो, भाईजीच करत राहतील. किती वर्ष करत राहतील? आमची मर्यादा नाही आहे, आमचं मन नाही आहे. तुम्ही आमच्या मन दुखावत राहणार आणि आम्ही खुशाल राहायचं असं नाही चालत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.